वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। कसनाळ येथे गॅस्ट्रोची साथ, एकाचा मृत्यू, आरोग्य खाते अलर्ट, ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष। निपाणी तालुक्यातील कसनाळ येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून पांडुरंग बचाराम पाटील वय वर्ष 52 ही व्यक्ती मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस्ट्रोची लागण झाल्याने मृत्यू पावली होती। पुन्हा बुधवार 20 नोव्हेंबर रोजी गॅस्ट्रोच्या संख्येत वाढ होऊन ती 25 होती। गावातील आज रोजी एकूण गॅस्ट्रो रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे। रुग्णांना बोरगाव, कारतगा, मानकापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बुधवारी प्रांताधिकारी संपगावे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी गावाची पाहणी करून गावात सरकारी रुग्णवाहिकेची 24 तास सोय करण्यात आली आहे। कसनाळमध्ये 4-5 दिवसात गावकऱ्यांना दूषित पाणी पिल्याने उलटी जुलाबाचा त्रास होत आहे। सुरुवातीला दोघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती, पण हा आकडा वाढून मंगळवारी 25 वर पोहोचला। गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना 2 दिवस त्रास जाणवू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी रात्री पांडुरंग पाटील यांची प्राणज्योत मालवली। कसनाळ गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी माळ भागातून गावात पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे। या पाईपलाईनमधून एका रहिवाशाने बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहे। या पाईपलाईन जवळ गटारीचे सांडपाणी जाते। हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने त्याच भागात ही समस्या उद्भवली व काही जणांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला आहे। एका गळतीने गावात गॅस्ट्रोची साथ झपाट्याने पसरली व एकाचा मृत्यू देखील झालेला आहे। यामुळे गावात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे। गॅस्ट्रोची लागण पसरण्यामागे ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी केला आहे। कुंभार व तुळशीदास नाईक यांनी गावात उद्भवलेली समस्या खेदजनक असून गावाला नेहमीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। तर बुधवारी निपाणीचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार, प्रांताधिकारी संपगावे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकळे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फप्पे, तलाठी MA संधी यांनी संपूर्ण कसनाळ भागाची पाहणी केली व रोगाचा अधिक फैलाव न होण्यासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वे करून पाणी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। आमच्या आता गावामध्ये गॅस्ट्रोची लागण चालू आहे आणि 60 ते 70 पेशंट आमच्या गावामध्ये आहेत। काही IGMला आहेत, काही सिव्हिलला आहेत। तसेच इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झालेली आहे आणि त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे। तसेच जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री 9 वाजता आमच्या गावामध्ये भेट झाली। याची खंत आज कसनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ 80 पेशंट या कसनाळमध्ये आहेत। काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट हे गाव पातळीवर उपचार घ्यायला लागलेत। त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं, पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत। रात्री ॲम्ब्युलन्स पोचले। हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ PHC केंद्र हाकेच्या अंतरावर असं आहे, तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल, रात्री इथं अधिकारी येत असतील, तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे। कारण मानकापुरामध्ये चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे, कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्हा चालू होण्याचं कारणच की मानकापूरमध्ये गावामध्ये एकही गटर स्वच्छता नाही आहे। त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे। त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनापुढे मी विनंती करतो। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या